पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ येथील श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाला येत्या 11 तारखेपासून सुरुवात होणार असून यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे। हिंदकेसरी घाट म्हणून जो घाट पुणे जिल्ह्यामध्ये ओळखला जातो अशा मानाच्या घाटामध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त बैलगाडे पळणार असून बैलगाडा मालकांसाठी बक्षिसाची लयलूट असणार आहे। सतत 3 वर्ष प्रथम येणाऱ्या बैलगाड्यास एक थार गाडीचं नियोजन यात्रा कमिटीकडून करण्यात आलंय। या संपूर्ण यात्रेचा आढावा यात्रा कमिटीने महाराष्ट्र न्यूज लाईव्हशी बोलताना दिलाय। नमस्कार, मी शुभम, तुम्ही बघताय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सर्वात महत्त्वाची आणि मानाची म्हणून ओळखली जाणारी यात्रा म्हणजे पाबळगावची यात्रा। श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराजांची यात्रा ही पुणे जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण देशभरातील महाराष्ट्रातील ही नावाजलेली यात्रा आहे। कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यातील एकमेव नामांकित घाट म्हणजे पाबळचा घाट हा ओळखला जातो। हिंदकेसरी घाट म्हणून या घाटाची ओळख आणि या संपूर्ण यात्रेसंदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत संपूर्ण यात्रा कमिटी आहे, त्यांचं स्वागत आहे। दादा, काय सांगाल? अगदी थोड्या दिवसातच आपली यात्रा सुरू होते। संपूर्ण पुणे जिल्ह्याला ज्या यात्रेची उत्सुकता असते, संपूर्ण बैलगाडा प्रेमी असतील, बैलगाडा मालक असतील, यांना या यात्रेची जी उत्सुकता असते ती यात्रा आता लवकरच लोकांच्या भेटीला येणार आहे। काय पहिली प्रतिक्रिया आहे, कशा प्रकारे आयोजन नियोजन असणार आहे? यात्रा ही 3 दिवस चालणार आहे। पहिल्या दिवशी संपूर्ण दिवसभर गाडे, दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाड्याचा कार्यक्रम आहे, तिसऱ्या दिवशी परत गाडे आहेत आणि हा पुणे जिल्ह्यातील हिंदकेसरी घाट आहे। तर इथे सर्व गाडी टोकन पद्धतीने सोडले जातात। 300 जवळजवळ 300 टोकन झालेले आतापर्यंत 300 टोकन झालेले 300 टोकन झालेले। हो, बरं, बैलगाडा सोबतच अजून कुठकुठल्या प्रकारचे लोककला आपल्या यात्रेला असते? आपल्या इथे पहिल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे 11 तारखेला संध्याकाळी तमाशाचा मोठा कार्यक्रम असतो आणि ते लहान मुलांसाठी पाळणे वगैरे नाही का, खेळणे हे भरपूर प्रमाणात आलेले आहेत। कुस्तीचा पण थाट असतो? हो, कुस्तीचा दुसऱ्या दिवशी थाट असतो। जर मित्रांनो बघायला गेलं तर पाबळगावची यात्रा ही खरंच एक नामांकित आणि लक्षवेधी यात्रा म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि आपल्यासोबत यात्रेसंदर्भात अजून माहिती नाही। आता बैलगाडा संदर्भामध्ये जे आपण स्पर्धा ठेवल्या त्याचं बक्षिसाचं वितरण कशा प्रकारे असेल, पहिली मानाची बक्षिसं कशा प्रकारे असणार आहे? पाबळचा हा घाट हा पुणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एक हिंदकेसरी घाट म्हणून ओळखला जातो। पाबळमध्ये प्रथम येणाऱ्या गाड्यास 1,51,000 रुपये, दुसऱ्या नंबरच्या गाड्यास 1,25,000 रुपये, तिसऱ्या नंबरच्या गाड्यास 1,75,000 रुपये आणि 4 नंबरच्या गाड्यास 51,000 रुपये अशी इनाम ठेवलेलं आहे। आणि 3 वर्षाला सतत 3 वर्ष जो प्रथम येईल त्याला एक थार गाडीचं नियोजन केलेलं आहे। आणि फायनलला पहिल्या दिवशी एक 2 व्हीलर आहे आणि तिसऱ्या दिवशी जी फायनल होईल त्याला एक 2 व्हीलर आहे। हो, आणि संपूर्ण बक्षिसाचं आयोजन कशा प्रकारे असणार आहे? म्हणजे वितरण त्याच फायनलला त्याच संध्याकाळी? हो, तिसऱ्या दिवशी फायनल झाल्यानंतर संपूर्ण बक्षिसाचं वितरण होणार आहे। पाबळगावच्या यात्रेचं एक वैशिष्ट्य आहे की टोकन आपण जे काय आहे ते परत दिलं, म्हणजे काहीतरी टोकनाबाबत एक विशिष्ट भूमिका आहे। पाबळचे टोकन फी ही पूर्णतः गाडा पळाल्यानंतर रिटर्न दिली जाते। रिटर्न दिली? हो, जी इतर ठिकाणी दिली जाते? हो, पाबळमध्ये पूर्ण रिटर्न दिली जाते। गाडा पळाला की रिटर्न फी असते। आपल्यासोबत अजून यात्रा कमिटी आहेत। आता कुठले कुठले असे नामांकित बैलगाडा मालक आहेत या ठिकाणी येऊन आपली हजेरी लावणार आहेत? तर या ठिकाणी सागर क्षीरसागर, ब्रिजेश धुमाळ, वरपे मामा, परत आवळे सभापती झालं, टाकाटक मामा झाले, असे नामांकित 12 या ठिकाणी उपस्थिती दाखवतात। हा किती सेकंदाचा घाट आहे तरी? हा 13 सेकंदाचा घाट 13 सेकंदाचा घाट आहे। बैलगाडाप्रमाणेच मित्रांनो ह्या ठिकाणी कुस्तीचा देखील जंगी थरार हा संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी अनुभवायला भेटतो। नामांकित असे महत्वाचे जे पैलवान आहेत या ठिकाणी तसं त्या संदर्भात आपल्या यात्रा कमिटीचे अधिक माहिती देतील। काय सांगाल, कशा प्रकारे कुस्तीचा थरार पाहायला भेटतो? कुस्ती ही 12 तारखेला दुपारी चालू होईल आणि आजूबाजूच्या तालुक्यातून इतर ठिकाणून सगळे नामांकित पैलवान मंडळी येत असतात या ठिकाणी। किती पैलवान या ठिकाणी येतात? तरी 150 पैलवान येत असतात। त्यांना किती बक्षीस आहे तरी? बक्षीस आता ट्रस्ट ठरवेल त्याप्रमाणे असं तरी 5-10 हजाराच्या दरम्यान असतं। मित्रांनो, या संपूर्ण यात्रेचं आयोजन हे पूर्णपणे लक्षवेधी असतं आणि संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष यात्रेकडे असतं। या यात्रेसंदर्भात आपल्यासोबत अजून यात्रा कमिटीचे संचालक काय सांगाल, कशा प्रकारे लोकांना आवाहन करा की यात्रेसाठी तुम्ही या? यात्रेसाठी पुणे, मुंबई भरपूर लांबून सगळी लोक गावाकडे येतात। विशेषतः सर्व लोक येऊन आपलं भैरवनाथ महाराजांकडे जे काय बोलतात आपलं दर्शन वगैरे दर्शनासाठी येतात। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात यात्रा साजरी होते। या यात्रेची किती दिवसा अगोदरपासून तयारी सुरू करत? एक 15 दिवसापासून घाटाची तयारी चालू होते। संपूर्ण घाट सजवणे चालू आहे।
जर बघायला गेलं तर हिंद केसरी पुणे जिल्ह्यातील मानाच्या घाटामध्ये लवकरच जी बैलगाडा प्रेमींची किंवा बैलगाडा मालक असतील यांची जी पसंती आहे या घाटाला, ही जी प्रतीक्षा आहे ती लवकरच संपणार आहे. कारण येत्या 11 तारखेपासूनच या यात्रेला सुरुवात होणार आहे. श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराजांचा उत्सव 11 तारखेला होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 11 ते 13 तारखेला बैलगाडा शर्यतीचा मोठा थरार या ठिकाणी अनुभवायला भेटणार. तुम्ही जर माझ्या पाठीमागं बघितला तर हा घाट आहे, हा जो घाट आहे हा हिंद केसरी घाट म्हणून याची ओळख, आणि हा घाट 13 सेकंदाचा घाट आहे. कशा प्रकारे लक्षवेधी असा घाट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. सर्व बैलगाडा प्रेमी असतील, सर्व बैलगाडा शौकीन असतील, यांच्यासाठी हा घाट खूप महत्त्वाचा असतो. कारण या ठिकाणी हिंद केसरी मानाचा जो किताब आहे, हा किताब मिळवण्यासाठी अनेक बैलगाडा प्रेमी आहेत आणि बैलगाडा मालक आहेत ते नेहमीच या ठिकाणी प्रयत्नशील असतात. महाराष्ट्र लाईव्ह तर्फे सर्वांना आव्हान आहे की या घाटामध्ये बैलगाडा प्रेमी असतील, बैलगाडा शौकीन असतील, यांनी जास्तीत जास्त या घाटाला भेट द्यावी, जास्तीत जास्त बैलगाडा शर्यतीचं नियोजन आयोजनाचा आस्वाद घ्यावा. कॅमेरामॅन गणेश, मी शुभम, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, पाबळ.